रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता या ठिकाणी मी जो अभंग निवडलेला आहे, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाचे। आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे। येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याच कास कृपेविषयी। तुका म्हणे येथे नाही दुजी परी, राया रंका सरी देवा पायी। या अभंगावरती आज प्रवचन रूपी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। प्रवचन सुरू करण्याचा पहिला परिहार असा आहे, या फेसबुक पेजवरती संताचा महिमा या फेसबुक पेजवरती आज प्रवचन आपण करत आहोत आणि या पेजचे आयोजक, संयोजक, नियोजक जे असतील ते श्री हरिभक्तपरायण गजानन महाराज सुवर्णकार आणि त्यांचे सहकारी भागवत महाराज चांदेकर आणि श्री हरिभक्तपरायण अर्जुन महाराज बडे तळणीकर या महाराज लोकांनी माझ्याशी संपर्क केला। लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोना व्हायरसच्या या काळामध्ये घरी बसल्या बसल्या परमार्थ या स्वरूपाने आपण फेसबुक पेजवरती सर्वांसमोर जाण्याचा प्रयत्न करत आहोत, लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत आहोत, चिंतन मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि या अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात, एका एका पदाचा आपल्याला चिंतन करायचं आहे। आपला चिंतनाचा वेळ 1 तासाचा आहे। 1 तासाच्या मध्ये आपण चिंतन पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया। प्रथमतः तुकोबारायच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची। आता भय शब्द वापरलेला आहे। माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत असेल किंवा काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची। भय शब्द वापरलेला आहे। या भय शब्दामध्ये पहा तुम्ही,
भय आजच्या जगामध्ये भय कोणाला नाही, प्रत्येकाला भय आहे. भय नाही असा या जीवनामध्ये माणूसच नाही, प्रत्येकाला भय आहे. आणि पण भयाची प्रक्रिया वेगळी वेगळी आहे. कोणाला कशाचं कोणाला कशाचं कोणाला कशाचं असतं. जसं सापाला मोक्साचं भय असतं, त्याच पद्धतीनं मांजरेला कुत्र्याचं भय असतं, है ना. भयाच्या अनेक प्रकार आहेत, पण एक भय असं आहे ते सर्वांसाठी सारखंच आहे. काय ते सर्वांसाठी भय सारखंच आहे, त्याला मृत्यूचं भय म्हणतात. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यावर प्रत्येकाला मरावं लागतं, एक दिवस जावं लागतं, हे शेवटचं भय आहे. याच्या पलीकडे कुठल्याच प्रकारची भीती नाही. भय म्हणजे भीती, है ना. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये भय आहे, आणि हे भय कसं दूर करायचं याचं सविस्तर चिंतन तुकोबरायांनी या अभंगामध्ये मांडलेलं आहे. जे ओरिजिनल भय आहे, भीती आहे, जी खरी भीती आहे, सरासरी ते आपण विसरलेलो आहोत. कारण प्रत्येकाला भीती प्रत्येकाची आहे. पाऊस पडेल की नाही याची भीती वाटते, काही जणाला पडला तर याची भीती वाटते, पण प्रत्येकजण विसरून गेला की माझा मृत्यू कधी होणार आहे, ही जी भीती आहे प्रत्येकजण विसरलेला आहे, है ना. लोक म्हणत असतात मरण आलं, मरण येत नसतं, मरण सतत सोबत असतं, प्रत्येकाच्या सोबत असतं, 24 तास सोबत असतं. एवढंच आहे की मरण काळ आणि वेळ जवळ आल्याशिवाय कोणाला उचलत नाही. हा त्याचा इमानदारपणेचा एक गुणधर्म आहे. वेळ आल्याशिवाय, काळ आल्याशिवाय उचलत नाही कोणाला. म्हणून नाथ महाराजांनी हरिपाठात सांगितलेलं आहे त्यांच्या, पहा की घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला काळ वाट पाहत असतो, है ना. म्हणून काळाची भीती प्रत्येकाला आहे, आणि ती भीती प्रत्येकाने समजली पाहिजे की आपल्याला भीती आहे, हे सतत आपल्या ध्यानामध्ये, लक्षामध्ये ठेवून चिंतन केलं, प्रवास केला पाहिजे. तसं तुकोबरायांनी या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, प्रथमच तुकड्यामध्ये वापरलेला आहे की आता भय नाही. याचा अर्थ तुकोबराय सरळ सरळ म्हणतात की मला भय नाही. पण एका ठिकाणी तुकोबराय स्वतः सांगत होते की आता मज वाटत असे भय, दिवसेंदिवस चालत जाय. का तुकोबराय काय म्हणतात, आता मज वाटत असे भय, तिथं पण आता शब्द वापरलेला आहे, आणि इथं पण आताच शब्द वापरलेला आहे. पण त्यावेळेस वापरलेला आता शब्द जो होता तो त्या काळातील वर्तमानातला शब्द होता, आता शब्द. आणि आता जो वापरलेला शब्द आहे तो आताच्या वर्तमानातला आहे, कारण तो वापरला आताच्या मानानं तो भूतकाळात गेला, सध्याचा जो आहे तो वर्तमान काळात आहे. म्हणून त्या काळात वापरलेला शब्द आहे तो आता भय वाटत असे जीवा. आता मज वाटत असे भय त्या काळात वापरलेला. काय आता मज वाटत असे भय, दिवसेंदिवस चालत जाय. कशामुळे याचं कारण पुढे सांगितलेलं आहे. येथे म्या येऊनी केले काय, नाही तुझे पाय आठविले. या ठिकाणी येऊन मी काहीच केलेलं नाही, आणि तुझे चरण अर्थात तुझे पाय आठवलेले नाहीत, म्हणून मला आता भय वाटतं. हे त्या काळात बोलले तुकोबराय. पण आता जे शब्द वापरला या अभंगामध्ये की आता भय नाही ऐसे वाटे जीवा. का? कारण त्या काळाचं कारण होतं की नाही तुझे पाय आठविले, हे कारण होतं. पण आताचं कारण भय कशामुळे गेले, घडली या सेवा समर्थाची. समर्थाची सेवा घडल्यामुळे माझ्या जीवनातलं भय आताच निघून गेलेलं आहे. पण त्या काळामध्ये जे भय होतं त्या काळात समर्थाची सेवा घडली नसल्यामुळे भय होतं, पण आता सेवा घडल्यामुळे भय नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात आता भय नाही ऐसे वाटे जीवा. जीव शब्द वापरला, ऐसे वाटे जीवा, या जीवाला. बरं का. आता इथं एक प्रश्न पडतो, जीव आणि देह. अर्थात जीव म्हणजे आत्मा, जो आतमध्ये बसलेला आहे ना तो आत्मा, आणि जीव एकच आहेत. पण आपण आत्मा आणि देह अर्थात शरीर याचा जर विचार केला थोडासा, तर आत्म्यापासून शरीर वेगळं आहे. बरं का. आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. कसं तुम्हाला सांगतो आहे का. एक फॉर एक्झाम्पल उदाहरणामध्ये एक लक्षात घ्या
माणूस ज्यावेळेस झोपत असतो त्यावेळेस आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, झोपला काय आणि मेला काय. बरं का, बऱ्याच भागामध्ये आहे, झोपला काय आणि मेला काय अशी एक म्हण आहे. ज्या अर्थी ही म्हण आहे, झोपला काय आणि मेला काय, जर झोपलेल्या माणसाच्या छातीवरती कान देऊन पाहिलं तर त्याच्या हृदयाचे ठोके चालू असतात की बंद असतात? अर्थात चालू असतात ना, हृदय चालू असतं, बंद नसतं हृदय. मग ज्या अर्थी त्याच्या हृदयाचे ठोके चालू असतात, झोपलेल्या माणसाच्या हृदयाचे ठोके चालू असतात, तर माणसं म्हणताना काय म्हणतात, झोपला काय आणि मेला काय. मग हृदयाचे ठोके चालू आहेत, मग तो मेलाय का झोपलाय? कसा आहे? अर्थात तो झोपलाय, मेला नाही, शरीर सोडलेलं नाही, पण शरीर कामही करत नाही. सोडलेलं नाही शरीर, पण शरीर कामही करत नाही ना. झोपलेल्या अवस्थेमध्ये हात हलत नाहीत, पाय हलत नाहीत. आपण कसे झोपलो, आपला हात कुठे पडला, पाय कुठे पडला, याचं कसल्याच प्रकारचं स्मरण कोणाला राहत नाही, जोपर्यंत ती निद्रा अवस्था दूर होत नाही तोपर्यंत, है ना. पण त्या शरीरामध्ये जो आत्मा वास्तव्य करत असतो, जो जीव वास्तव्य करीत असतो, तो निश्चितपणे त्याचं काम करत असतो. म्हणून हे शरीर सुरक्षित असतो. जर त्या जीवानं त्याचं काम करणं सोडून दिलं, जर त्या आत्म्यानं त्याचं काम करणं सोडून दिलं, तर तो झोपलेला माणूस झोपला आहे असं म्हणता येणार नाही, तो मेला आहे असं म्हणावं लागेल. म्हणून शरीराचं ठेवण, शरीराची शरीर रचना बाजूला ठेवून सुद्धा झोपेत सुद्धा आत्मा आपलं त्याचं स्वतःचं दिलेलं, घालून दिलेलं श्वसन क्रिया जे काम आहे ते काम सतत करत असतो. म्हणून आत्म्याचा किंवा जीवाचा आणि या शरीराचा अर्थार्थी कसल्याच प्रकारचा संबंध नाही. शरीरामध्ये बी 3 प्रकारचे शरीर पडतात, एक कारण शरीर, एक स्थूल शरीर आणि एक सूक्ष्म शरीर, असे 3 प्रकारचे शरीर आहेत. या तिन्ही शरीराच्या पलीकडे जो नांदत असतो त्याला आत्मा म्हणत असतात, आहे का नाही. शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, स्थूल सूक्ष्म कारण शरीरात व्यतिरिक्त अवस्था त्रय साक्षी पंचकोशातीत षडगुणारेर युक्तम. म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर याच्या पलीकडे जो असतो, है ना, स्थूल सूक्ष्म कारण याच्या पलीकडे असतो, पंचकोशाच्या पलीकडे असतो, त्याला आत्मा म्हणतात, अर्थात त्याला जीव म्हणतात. मग माझा प्रश्न एवढाच आहे की या ठिकाणी तुकोबराने शब्द वापरलेला आहे, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. ज्या अर्थी जीवा शब्द वापरलेला आहे त्या अर्थी भय जीवाला नाही का शरीराला नाही, है ना. भय कोणाला नाही, जीवाला नाही की शरीराला नाही. शरीराला भय असलं काय नसलं काय काही एक संबंध नाही, है ना. जे देहावरती आसक्त असतात त्यांना त्याच्या वेदना होऊ शकतात, पण जी माणसं देहावरती आसक्त नसतात त्यांना शरीराचा अर्थार्थी काही एक संबंध नसतो. उदाहरणार्थ कबीरदासजी महाराज रस्त्यानं जात असताना त्यांना कुत्रा चावत होता, सर्वांना माहीत आहे. पण ज्यावेळेस त्यांना कळालं कुत्रा चावत आहे आणि त्यांना एका व्यक्तीने सांगितलं की तुमच्या पायाला कुत्रा चावत आहे, त्यावेळेस कबीरदास महाराज म्हटले की कुत्ता जाने और चमडा जाने. अर्थात त्यांचा आणि त्या देहाचा काही एक संबंध नाही. त्यांचा म्हणजे त्यांच्या आत्म्याचा आणि भगवंताचा डायरेक्ट संबंध आहे, देहाचा अर्थार्थी काही एक संबंध नाही. म्हणून देहावरती अवलंबून राहणं हे सर्वात चुकीचं आहे. म्हणून तुकोबरायने या ठिकाणी जीव शब्द वापरलेला आहे, अर्थात जीवाला भय नाही, कारण मुक्त हा जीव होत असतो. मुक्त हे शरीर कधीच होत नसतं, शरीर भस्म होतं. पंचमहाभूतांचं शरीर पंचमहाभूतामध्ये एक दिवस विलीन होऊन जातो, कारण ते शरीर मृत्यू पावत असतं. जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते, अर्थात ते जन्मतं, वाढतं, वाढत राहतं, त्याला म्हातारपण येतं, एक दिवस मातीमध्ये त्याचं झिजून माती होऊन जाते शरीराची. म्हणून शरीराला भीती असणे नसणे काही फरक पडत नाही. या ठिकाणी तुकोबरायांनी जीवाला भीती आहे, आत्म्याला भीती आहे, म्हणून या ठिकाणी जीव शब्द वापरलेला आहे. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, माझ्या जीवाला आता कसल्याच प्रकारची भीती नाही. भीती म्हणजेच काळाची भीती, दुसऱ्या भीती मान्य करत नाहीत. या ठिकाणी फक्त काळाचीच भीती महत्वाची आहे. आणि का भीती नाही, भीती का दूर झाली, कशामुळे दूर झाली भीती, याचं कारण आहे घडली या सेवा समर्थाची. समर्थाची सेवा घडल्यामुळेच भीती दूर झाली. आता इथं शब्द आलाय सेवा, सेवा शब्द आलाय. सेवा शब्दामध्ये बऱ्याच प्रकारच्या सेवा आहेत. कोणी पहा, आपल्या देशामध्ये
बऱ्याच प्रकारच्या लोक सेवा करत असतात. कोणी देशाची सेवा करतं, जे सरहद्दीवर असतात है ना, जे बॉर्डरवर असतात, सैनिक आपले मिलिटरी फौज है ना, आर्मीवाले लोक, ते देशाची सेवा करत असतात. ती ही एक प्रकारची सेवाच आहे. पुन्हा चला, राजनीतीमधले लोक, पॉलिटिक्समधले लोक, तेही एक प्रकारची सेवाच करतात. आता किती सेवा करतात आणि किती मेवा घेतात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आहे, पण आपल्या दृष्टीमधून एक समाजसेवक आहेत है ना. पॉलिटिक्सवाले सेवाच करतात, आपल्या आपल्या पदावरून सेवा, तीही एक सेवा आहे. दुसरी गोष्ट, समाजसेवक, ज्यांना कसल्याच प्रकारचं पद नाही, काही नाही, पण समाजसेवा करत असतात है ना, समाजसेवा करत असतात. तिसरी सेवा आहे भगवंताचा प्रचार प्रसार करणे है ना, भगवंताच्या नामाचा प्रचार प्रसार करणे, अर्थात कथाकार असतील, कीर्तनकार असतील, गायक असतील, वादक असतील, यांचीही एक प्रकारची सेवाच आहे. चला पुढे. याच्यानंतर काही गाव सेवा करत असतात. गावाची सेवा करणे, अर्थात सरपंच असतील, ग्रामसेवक असेल, पोलीस पाटील असेल, ही गावाची सेवाच करीत असतात. दुसरी गोष्ट, अनेक एक सेवा असतात, त्याच्या खाली या घराची सेवा करणारे असतात. काहींच्या घरामध्ये 10-15 लोकांचं कुटुंब असतं, 20 लोकांचं कुटुंब असतो, आणि त्या सर्व कुटुंबाचा चालवणारा एक माणूस असतो. त्याला त्या सर्व घराच्या सदस्यांची काळजी असते आणि त्या सर्वांची पुरवठा करणे सर्वांना, ही एक प्रकारची त्याची सेवाच आहे. अर्थात तो घराची सेवा करतो, अर्थात तो त्याच्या स्वतःच्या संसाराची सेवा करतो. चला पुढे. दुसरी गोष्ट, याच्याही खाली आलं तर असा एक सेवेकरी आहे, तो फक्त आपल्या पत्नीची सेवा करतो है ना. आपल्या आपल्या पत्नीची, आपल्या आपल्या भार्याची सेवा करतो. त्याला त्याच्या भावाच्या सेवेची गरज नाही ना, वडिलांच्या आईच्या सेवेची गरज नाही, तो फक्त आपल्या पत्नीपुरती सेवा करतो. पण काही का असं ना, ती एक प्रकारची सेवाच आहे. आता कोण पत्नीची करतं का पत्नी पतीची करतं, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून शब्द आहे सेवा. सेवा शब्दामध्ये पहा तुम्ही, अनेक प्रकारच्या सेवा आहेत, पण जी अखंड आपल्या सोबत राहते, जेणेकरून सेवा केल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, फळ मिळालं पाहिजे, आणि अशाच फळाची अपेक्षा केली पाहिजे की जेणेकरून ती कायम कल्पतरांपर्यंत ती राहिली पाहिजे, तर ती खरी मान्य सेवा आहे. आपण ज्याची सेवा करतो, सरासरी त्या सेवेची अपेक्षा करतो, पण अपेक्षा ही अशी करतो की ती अपेक्षा चिरकाल टिकून राहत नाही. जसं सांगायचं झालं, एखाद्या वडिलाला 4 मुले असतील, किंवा वडिलांचं सोडून द्या, एखादा साधू आहे आणि साधूच्या आश्रमामध्ये 4 शिष्य आहेत, आणि 4 शिष्यामध्ये एखादा जर शिष्य जास्तच साधूची सेवा करत असेल, तर असं नाहीये की तू खरंच आपल्या भावनेनं सेवा करतोय, आपल्या गुरुवर असलेल्या श्रद्धेनं सेवा करतोय, असं होऊ शकत नाही. काही वेळेला शिष्याची अशी कल्पना असू शकते की सेवा गुरुची याच्यासाठी करतोय की गुरुच्या नंतर मी गादीवर बसावं. या अपेक्षेनं एक सेवा, ही एक सेवा आहे. म्हणून घडली या सेवा समर्थाची. पण तुकोबाराय सांगतात, तुम्ही अशा छोट्या मोठ्या सेवा करण्यापेक्षा अशा माणसाची सेवा करा, एक उच्च कोटीच्या माणसाची किंवा उच्च कोटीच्या एखाद्या शक्तीची सेवा करा, जेणेकरून ज्याची सेवा केल्यामुळे या जन्म मरणाच्या चक्रामधून आपल्याला नक्कीच प्रकारे तृप्ती मिळेल. अशा प्रकारची सेवा करा. तुम्ही पहा, सेवा करणं गरजेचं आहे ना. अशा व्यक्तीची सेवा करा. सेवा करतो आपण, ज्याच्याकडे 4 गाड्या आहेत, 4 बंगले आहेत, 4 नोकरदार, शेती आहे, माल आहे, नोकर आहेत, चाकर आहेत, अशाची सेवा करून आपल्याला काही एक मिळणार नाही. मग ज्याच्याकडे 4 गाड्या आहेत, ज्याच्याकडे 4 गावाचा संसार आहे, अशाची सेवा करण्यापेक्षा जो जगाचा संसार करतो, जो जगाला चालवतो, अशा भगवंताची सेवा करा. म्हणून तुकोबराय म्हणतात, समर्थाची सेवा करा है ना. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, घडली या सेवा समर्थाची, माझ्याकडून माझ्या समर्थाची सेवा घडल्यामुळे है ना. आता इथं समर्थ शब्द वापरलेला आहे तुकोबरायाने. समर्थ कोणाला म्हणायचं नाही का. समर्थ सेवा करा, पण समर्थाची करा. मग असा कोण समर्थ आहे की त्याची आम्ही सेवा करू. पहिली गोष्ट, समर्थ कशाला म्हणतात ते पाहून घेऊ आपण, बरं का. सामर्थ्य भव समर्थ, ज्याच्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, काहीही करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, नवे सर्व जग हलवण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे है ना, त्याची सेवा करणं गरजेचे आहे. अर्थात समर्थाची सेवा करणं गरजेचे आहे.
मग समर्थ कोण आहे? समर्थ कशाला म्हणतात? बघा, समर्थ त्याला म्हणतात, ज्ञानोबारायांनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये समर्थाची व्याख्या करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याच्यामध्ये 6 प्रकारचे गुण आहेत त्याला समर्थ म्हणतात. 6 प्रकारचे गुण कोणते? ज्ञानोबाराय सांगतात, ऐका. यश, श्री, औदार्य. ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ. म्हणजे यश, श्री आणि औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, 3 दुनी 6, असे 6 गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला समर्थ म्हणतात. आणि आत्ताच्या या कलियुगामध्ये असे 6 गुण जगात कोणाकडेच नाहीत. कोणाकडे 1 गुण असेल, दुसरा नसेल, दुसरा असेल तर तिसरा असेल. आणि जर चुकून कोणाकडे ज्याच्याकडे हे 6 गुण असतील तर तो माणूस नाही, तो नक्की देव आहे, हे लक्षात घ्या. आता एका गुणाचा विचार करू आपण. यश, श्री आणि औदार्य. यश गुण आहे. यश म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये पाऊल टाकला तर ती संकट कसल्याच प्रकारचे न येता ती परिपूर्ण व्हावी, अर्थात यश मिळावं. कितीही कठीण गोष्ट असू जा, मी त्याच्यामध्ये पाऊल टाकला आणि मला अपयश आलंच नाही, असं कधी झालं का? है ना. एक मराठीमध्ये म्हण आहे, अपयश ही कशाची कितवी पायरी? यशाची कितवी पायरी आहे? पहिली पायरी आहे. काय म्हणतात? अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पण काहींच्या जीवनामधली पहिली पायरी संपत नाही. जीवनभर अपयश असतं, दुसऱ्या पायरीवर पाऊल टाकायचा प्रयत्नच करत नाहीत, अर्थात मिळतच नाही दुसरी पायरी. म्हणून अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असू द्यात, पण यश ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये यश गुण जर असेल तर दुसरा गुण आपोआप येत असतो. दुसरा गुण कोणता? दुसरा गुण यश आणि दुसरा श्री. श्री म्हणजे धन, श्री म्हणजे पैसा. आता भगवंताच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये यश आहे, कधी आहे कधी नाही. पहा तुम्ही, आपल्या जीवनामध्ये कसं आहे, यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस पडला तर माणसाला काय वाटतं? धनधान्य चांगलं येईल, पण यश मिळेल असं वाटतं. पण नेमकं काय होतं? त्या वर्षी मालाला भाव मिळत नाही, यश निघून गेलं, है ना. आणि ज्या वर्षी खूप मालाला भाव असतो त्या वर्षी पाऊस नसल्यामुळे धान्य नसतं. म्हणून नाही का, मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही, आहे का नाही. ही आपल्या जीवनातलं यश आहे. एक आहे एक नाही, है ना. एक आहे एक नाही, है ना. नाही का. तुकोबराय म्हणतात, प्रभू तेरी कैसी, एक संतांनी म्हटलेलं आहे, प्रभू तेरी कैसी माया, कही धूप तो कही छाया. त्याप्रमाणे यश आहे आपल्या जीवनात. पण भगवंताच्या जीवनात तसं नाही. भगवंताच्या जीवनात परिपूर्ण भरलेलं यश आहे. यश, श्री, है ना, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. किती यश आहे? कितीही भगवंतावरती कठीण प्रसंग आला तरी भगवंताने तो कठीण प्रसंग दूर केला, कारण जीवनात भगवंताच्या अपयश नाहीच. दुसरी गोष्ट श्री. श्री म्हणजे धन, धनसंपत्ती. श्री काय? धन आहे. जर यश असेल तर श्री पाठीमागे येतेच, नाही का. आणि ज्याच्या जीवनामध्ये श्री आहे, यश नाही, एक आहे एक नाही, अशा प्रकारे बघा तुम्ही. आता भगवंताचा जर विचार केला, भगवंताच्या जीवनामध्ये श्री आहेच की हो. श्री म्हणजे धन, धन म्हणजे लक्ष्मी. तर लक्ष्मी कुठे आहे? भगवंताच्या पायापाशी आहे, नाही का. एक प्रमाण आहे, पाय लक्ष्मीचे हाती आणि तिसी यावे काकुलती, नाही का. भगवंताचे चरण, भगवंताचे पाय लक्ष्मीच्या हातामध्ये आहेत. म्हणून भगवंताच्या जीवनामध्ये श्री आहे, है ना, भरपूर आहे. यश, श्री, औदार्य. औदार्य म्हणजे दानशूरपणा. माणूस किती दानशूर असतो. औदार्य म्हणजे दानशूरपणा. या दानशूरपणाची व्याख्या ज्ञानोबराय करतात. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये व्याख्या केलेली आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, माऊली सांगतात. भगवंताचा औदार्यपणा अर्थात भगवंताचा दानशूरपणा सांगतात. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, की कैवल्याही पवित्र वैरियाही दिदले. ज्ञानोबराय सांगतात, देवा तुझा औदार्यपणा अर्थात तुझा दानशूरपणा स्वतंत्र आहे.
हा, तुझ्या दानामध्ये देण्यामध्ये कसल्याच प्रकारचा तू संकोच करीत नाहीस, नाही का. गावामध्ये जर सप्ताह असला तर सप्ताहामध्ये सुद्धा राजकारण प्रत्येक गावामध्ये चालतं, गेलेलं आहे, पोहोचलेलं आहे प्रत्येकामध्ये, नाही का. एका जातीचं गाव असेल तर समजा पक्षांतर राजकारण होत असतं, आणि 2 जातीचं गाव असेल तर जातीवाद सरळ सरळ होत असतो. काही काही गावामध्ये तर सप्ताह सुद्धा वाटून घेतले. हे संत आमच्या जातीचे असल्यामुळे यांचा सप्ताह आम्ही करतो, अशा प्रकारचे काही काही गावामध्ये सप्ताह वाटून घेतलेले आहेत, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, है ना. म्हणून औदार्यपणा जो आहे, दानशूरपणा, आता सप्ताहाचं उदाहरण देत होतो पहा मी. सप्ताहामध्ये बघा तुम्ही दान करीत असताना माणसं सप्ताह करण्यासाठी एकट्याचा खेळ नाही, हा सर्वांनी मिळून करण्याचा असतो. म्हणून आपण काय करत असतो, सर्वांचा सप्ताहाचा आलेला खर्च भागावा म्हणून काय ठेवतो आपण, पट्टी ठेवतो, है ना. वर्गणी गोळा करीत असतो. वर्गणी गोळा करीत असताना ज्याच्याकडे स्त्री आहे, ज्याच्याकडे धन आहे, त्याच्याकडे आवर्जून भजनी मंडळी जात असतात, आणि तो देऊन देऊन काय म्हणतो, हा चौकशा जास्त करतो. खालच्या पाटलाने किती दिले, वरच्या पाटलाने, नाना प्रकारे चौकशा करून लिहा 5-50 रुपयाची वर्गणी, आणि तेवढी वर्गणी नेऊन 5-50 माणसं जेवायला पंक्तीला घेऊन येतो. हा त्याचा दानशूरपणा झाला. पण या ठिकाणी भगवंताचा दानशूरपणा ज्ञानोबारांनी सांगितलं, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. देवा, औदार्य म्हणजे दानशूरपणा. तुझं स्वतंत्र आहे, दानशूरपणा तुझा इतका स्वतंत्र आहे. देतान मनसी पात्र अपात्र. तू दान करीत असताना पात्र पाहत नाहीस, अर्थात तू दान करीत असताना जो दान घेत आहे, दान घेणारा उच्च आहे, नीच आहे, कसला आहे, याच्याशी घेणं देणं नाही, है ना. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या कुळाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, काही संबंध नाही. त्याला दान द्यायचंय ना, भगवंत सडळ हाताने दान करीत असतो. म्हणून तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. देताना मनसी पात्र अपात्र. देताना तू कसल्याच प्रकारचा संकोच करीत नाहीस, है ना. की कैवल्याही पवित्र वैरियाही दिदले. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात, देवा तू दान देत असताना कसल्या प्रकारचा विचार करीत नाहीस. अरे देवा, चांगल्याला तर दान दिलंसच, काय चांगल्याला म्हणजे भक्ताला तर तू दान दिलंसच, पण वैर्याला सुद्धा दिलं बरं का ताई, वैर्याला सुद्धा दिलं भगवंताने. कुठं दिलं तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो, ऐका. बघा भागवतामध्ये व्यास महाराजांनी एक श्लोक लिहिला आहे, अहो बकियम स्तनकालकूटम. हा, या श्लोकामध्ये सांगतात अहो बकियम स्तनकालकूटम. याचा अर्थ असा होतो, बकियम म्हणजे पुतना, पुतना मावशी. भगवान श्रीकृष्णाला पहिल्यांदा गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण पाळण्यामध्ये असताना, झोपलेले असताना, पुतना मावशी कंसाकडून कृष्णाला मारण्याचा विडा घेऊन ज्यावेळेस आली, त्यावेळेस कृष्णाला काय पाजाय आली होती, है ना, स्पष्ट आहे, विष पाजायला आली होती. पण भगवंताने विचार केला, ज्यावेळेस भगवंताने पुतनेसोबत स्तनपान करायला, पुतनेचं स्तनपान करायला चालू केलं, त्यावेळेस भगवंताने पहिल्यांदा दूध पिऊन घेतलं, विष पिऊन घेतलं. विष पिल्याच्या नंतर दूध पिलं, आणि दूध पिल्याच्या नंतर शरीरातील सर्व रक्त पिलं, आणि रक्त पिल्याच्या नंतर भगवंताने पंचप्राण खेचायला चालू केलं. हे तुम्ही कथाभाग ऐकलेला आहे. मला सांगायचं एवढंच, ज्यावेळेस भगवंताने पंचप्राण खेचायला चालू केले, त्यावेळेस भगवंताला पुतना म्हणते, कृष्णा सोड. कृष्णाने सांगितलं, हे पहा पुतना मावशी, एकतर मी कोणाला धरीत नाही, आणि धरल्यानंतर मी लवकर कोणाला सोडित नाही, नाही का. आणि पंचप्राण खेचून पुतना जमिनीवरती कोसळली, खाली पडली, गतप्राण झाली. आणि त्यावेळेस पुतनाला जी मुक्ती प्रदान केली ना, हा मुक्ती कोणती, सायुज्यता मुक्ती प्रदान केली पुतनाला, हा जी की चांगल्या हजारो वर्ष लोखंडाचे चणे खाऊन तप करणाऱ्या लोकांना सुद्धा मुक्ती प्राप्त होत नाही, अशी मुक्ती भगवान श्रीकृष्णाने पुतनेला प्राप्त केली. तीच मुक्ती नंतर चालून यशोदेला सुद्धा दिली. म्हणजे यशोदेशी तुलना केली पुतनेशी, म्हणजे आईशी तुलना केली. एकाने प्रश्न केला, कृष्णा भगवंता, अरे पुतना तर तुला मारायला आली होती, मग पुतना मारायला आलेली असताना सुद्धा तिला इतक्या मोठ्या पदावर नेऊन बसवलंस, काय कारण असावं. कृष्णानं सांगितलं, बाबा ती मला मारायला आली होती हे खरं आहे, पण तिनं मला येऊन पाजलंय. काय केलंय, अरे म्हणे विष पाजलंय. कृष्णाने सांगितलं, विष पाजू नका, दूध पाजू नका, पाणी पाजू नका, काही का पाजू नका, पण तिनं काय केलंय, पाजलंय. आणि लेकराला कोण पाजते, निश्चितच आहे ना, आई पाजत असते.
म्हणून लेकराला आई पाजते ना, मग मला तिनं पाजलंय, अर्थात तिनं क्रिया कोणाची केली आहे? आईची केली आहे ना. काम कोणाचं केलं? आईचं काम केलं. मग तिनं काहीही केलं का असं ना, पण तिनं मला आईप्रमाणे पाजलंय, म्हणून तिला यशोदेच्या लाईनला बसवलं. हा, मला एकच सांगायचंय की कैवल्याही पवित्र वैर्याही दिदले, म्हणजे चांगल्याला तर भगवंत दान करतच असतो, पण वैर्याला सुद्धा दान करतच असतो. हा भगवंताचा औदार्य गुण आहे. म्हणून ज्ञानोबराने सांगितलं, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देवा, तुझं औदार्य खूप स्वतंत्र आहे. चला पुढे. त्याच्यानंतर या ठिकाणी या शब्दात मला थोडंसं सांगावंसं वाटतं औदार्य शब्दामध्ये, की भगवंताचा जो औदार्य गुण आहे, जो दानशूरपणाचा जो गुण आहे, तो गुण कर्णाने घेतला बरं का. आता तुमच्या दृष्टीत कर्ण कसं आहे मला माहित नाही, प्रत्येकाच्या दृष्टीप्रमाणे कर्णाचं चरित्र आहे बरं का. पण कर्णाचा दानशूरपणा सर्वांना माहित आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याने किती पाप केले याच्याकडे लक्ष देऊ नका. 2 मिनिटासाठी तुम्ही कर्णाच्या, मी सांगतो त्या चरित्राकडे लक्ष द्या. अर्थात कर्ण कसा होता मी तुम्हाला 2 शब्दात सांगतो. कर्ण चांगला होता, कर्ण धर्मी होता, अधर्मी नव्हता. कर्ण धर्माने वागत होता, पण 7 अधर्माची देत होता, नाही का. कर्ण धर्मानेच वागत होता, पण 7 अधर्माची देत होता. त्याला कळत होतं की दुर्योधन हा अधर्म करायलाय. कर्णाला कळत होतं की दुर्योधन हा अधर्म करायलाय, पण दुर्योधनाची आज्ञा मानणे हाच कर्णाचा धर्म होता. आलं का लक्षात? पाप करणे हा कर्णासाठी अधर्म होता, पण दुर्योधनाची आज्ञाच मान्य हा धर्म होता. त्याच्यामुळे कर्णाला जाणून बुजून सुद्धा, कर्णाला माहित होता अधर्म व्हायला, पण काही करू शकत नव्हता. त्याचप्रमाणे पुढे एक प्रसंग असा आहे पहा. कर्णाला जन्मता कवच कुंडले होते, सर्वांना ज्ञात आहे. कर्ण हा लग्नाच्या आधीचा होता. कुंती मातेचं लग्न होण्याच्या आधी कर्णाचा जन्म झालेला आहे. का? कारण दुर्वासा ऋषींच्या मंत्रशक्तीने कर्णाचा जन्म होता. दुर्वासा ऋषींची सेवा खूप केल्यामुळे मंत्र दिले होते, आणि एखादा मंत्र खरा आहे की खोटा आहे पाहण्यासाठी लग्नाच्या आधी सहज कुंतीनं म्हटला, तर त्या मंत्राच्या शक्तीने सूर्यदेवाने येऊन कर्ण प्रदान केला, अर्थात एक बालक प्रदान केलं. तर त्याला जन्मताच कवच आणि कुंडले होते, दिव्य कवच आणि दिव्य कुंडली. आणि सूर्य भगवंताने सांगितलं होतं, जोपर्यंत याच्या अंगावरती कवच कुंडले आहेत तोपर्यंत याच्या जीवाला कसल्याच प्रकारचा धक्का नाही. लक्षात असू द्या, जोपर्यंत कवच कुंडले आहेत ना तोपर्यंतच. पण ज्यावेळेस कर्ण हळूहळू मोठा झाला, कर्ण कौरवांच्या टीममध्ये सामील झाला, पुढे चालून कर्णाने द्रौपदी सोबत बोलून काही अधर्म केले, दुराचार केले, बऱ्याच प्रकारचं पाप केलं. अर्थात कर्ण सुद्धा तितकाच पापाचा भागी झाला जितका की दुर्योधन आहे. पण कर्णाने जरी उभ्या आयुष्यात दुर्योधनाची अर्थात अधर्माची साथ दिली असली, पण त्याने त्याचा दानशूरपणा कधीच सोडला नाही. कर्ण एका दिवसाला 11 मन सोनं दान करीत होता बरं का. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगतात पहा. हरिभक्तपरायण गुरुवर्य श्री अर्जुनजी महाराज लाडगुरुजी एक उदाहरण सांगतात की एकदा कर्ण दाढी करायला बसला होता म्हणे. काय? दाढी करायला. आता कर्ण होता तो, है ना, आणि दाढी करण्यासाठी पाणी ज्या वाटीत होतं ती वाटी होती सोन्याची बरं का, सोन्याची वाटी होती. कर्ण बसला होता, नावी दाढी करत होता, पण ती वाटी कर्णाच्या डाव्या बाजूला होती, डाव्या हाताच्या खाली होती. तेवढ्यात एक भिकारी आला आणि भिकाऱ्यानं कर्णाला दान मागितलं की मला दान दे. कर्णाने तसंच तो डावा हात उचलला, वाटी सोन्याची घेतली आणि त्याच्या जोळीत टाकली. नाव्यानं सांगितलं, कर्ण महाराज बरं का, डाव्या हाताने दान करत जाऊ नये, नाही का, दानच करायचंय तुम्हाला तर उजव्या हाताने करा, डाव्या हाताने दान करत जाऊ नये. त्यावेळेस कर्णाने सांगितलं की बाबा मला पण माहितीये डाव्या हाताने दान करत जाऊ नये, पण समजा मी उजवा हात इकडचा उचलायचा, त्या वाटीपर्यंत घेऊन जायचा, अर्थात डाव्या हाताच्या वाटीपर्यंत घेऊन जायचा, पुन्हा उजव्या हाताने ती वाटी उचलायची, पुन्हा त्याच्या जोडीत टाकायची. समजा माझा उजवा हात या हातापासून या हातापर्यंत येईपर्यंत समजा मी जर मेलो तर, नाही का, तेवढ्याच, कारण काळ कधी उचलन काही सांगता येत नाही,
अहो जीव जायला एक क्षण नाही, हा एक क्षण नाही. मला वाटतं एका क्षणामधले आपल्याला गणती सुद्धा करता येत नाही, एवढ्या कमी वेळामध्ये निमिष मात्रे आहे ना, निमिष मात्रे गणती करता येत नाही, एवढ्या कमी वेळामध्ये आपला जीव जाऊ शकतो. तर कर्ण म्हणतो निदान या हा हात या हातापर्यंत नेण्यापर्यंत किमान 2-3 सेकंद लागतात, है ना, किमान. मग एवढ्याच वेळामध्ये जर माझा जीव गेला तर मी करत असलेलं दान वाया गेलं, आणि जेणेकरून तेवढ्याच नाही दिलेल्या दानामुळे माझ्या इथून मागं केलेल्या पूर्ण दानावरती पाणी फिरल आणि ते सर्व पुण्य नष्ट होईल. म्हणून मी डाव्या हाताने दान केलं, त्याचं मला पुण्य लागो अथवा नाही लागो, या विचाराचा कर्ण होता दानशूरमध्ये. फक्त मी फक्त त्याचा दानशूर हा गुण सांगतोय, तुम्ही त्याच्या बाकीच्या चरित्राकडे लक्ष देऊ नका. दुसरी गोष्ट अशी आहे, कर्णाच्या अंगावरती कवच कुंडले होते आणि जोपर्यंत कर्णाच्या अंगावरती कवच कुंडले आहेत तोपर्यंत कर्णाच्या जीवाला धोका नव्हता. हे इंद्राला आणि कृष्णाला दोघांना माहित होतं, है ना, कृष्णाला आणि इंद्रदेवाला माहित होतं. इंद्राला काळजी याच्यासाठी होती, इंद्राच्या मंत्रशक्तीने अर्थात इंद्राच्या प्रसादाने अर्जुनाचा जन्म आहे आणि कृष्णाचा सखा आहे, कृष्णाचा मित्र येतो, है ना, नरनारायणाचा अवतार येतो. त्याप्रमाणे युद्धामध्ये काळजी होती अर्जुनाची की अर्जुनाचा जीव वाचवण्यासाठी कर्णाच्या अंगावरची कवच कुंडली काढणे गरजेचे आहे. म्हणून एक दिवशी रात्री कर्ण झोपलेला असताना कर्णाच्या स्वप्नामध्ये भगवान सूर्य आले आणि भगवान सूर्यदेवतेने सांगितलं की उद्याच्याला दान करीत असताना तुझ्याकडे काही याचक काही भिक्षुक येतील दान मागण्यासाठी, तू भलतसलत काही दान देऊ नको, नाही का. आणि भगवान सूर्य अंतर्धान झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्ण गंगा मातेच्या नदीवरती गंगेवरती गेला, सूर्य भगवंताला पाणी वाहिलं आणि त्याच वेळेस ब्राह्मणाच्या स्वरूपामध्ये इंद्र आणि भगवान श्रीकृष्ण आल्या बरोबर दान मागितलं. म्हणे कर्णा दान पाहिजे. कर्णानं सांगितलं मागा, तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी देतो. त्यांनी सांगितलं आम्हाला दोघांना कवच कुंडली पाहिजेत, कवच आणि कुंडली. कर्णानं सांगितलं बास मी ओळखलं तुम्हाला, तू कृष्ण आहेस आणि तू इंद्र आहेस. ते म्हणे कसं काय, मला रात्रीच स्वप्नामध्ये भगवान सूर्यदेवतेने सांगितलं होतं हे दोघं येणार आहेत, दान देऊ नको. कृष्णाने सांगितलं मग काय विचार आहे, आम्ही तुला दान मागितलंय, तू जर दान दिलं नाहीस तर तुझ्या पूर्ण आयुष्याला कलंक लागेल, तुझ्या दानशूरपणाला कलंक लागेल, द्यायचं का नाही हे तुझ्या हातात आहे, बघ काय करायचंय. त्यावेळेस कर्णाने सांगितलं माझ्या आयुष्याला कलंक लागलेला मला खपणार नाही, मला चालणार नाही, माझा प्राण राहो अथवा जावो. सूर्यानं सांगितलं होतं कवच कुंडली जर दिलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे, तू कधीही जाऊ शकतोस, नव्हे का. आणि त्यावेळेस सांगितलं सरळ कर्णाने माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण मी दान करणार म्हणजे करणार. आणि तिथेच पडलेल्या एका बाणाचा तुकडा घेतला आणि त्या बाणाच्या तुकड्याने पूर्ण शरीर असं, कारण ती कवच कुंडले शरीराला भिनलेली होती, है ना, घट्ट भिनलेली होती, है ना, कातडीमध्ये होती. त्या चाकूनं ते सर्व बाजूला केलं, आपलं शरीराचे चमडं फाडलं आणि कवच आणि कुंडले कृष्णाच्या आणि इंद्राच्या हातामध्ये ठेवले आणि जा दिलं दान तुम्हाला, नव्हे का. आणि ते दान घेऊन निघाले. कृष्णाला सांगितलं इंद्राने मी जातो स्वर्गाला म्हणे आता. आणि ज्यावेळेस स्वर्गाला निघण्यासाठी इंद्रदेव निघाले, इंद्रदेवाचं विमान उड्डाण मारत नव्हतं. ब्रह्मदेवाने सांगितलं कर्णासोबत अधर्म केलेला आहे तुम्ही, आता तुम्हाला जर स्वर्गाला जायचं असेल तर त्या कर्णाला कवच कुंडलाच्या ताकदी इतकी कुठली तरी शक्ती प्रदान करा द्या, त्यावेळेस तुम्ही स्वर्गाला जाऊ शकतात. आणि अमोघ शक्ती देण्यासाठी इंद्रदेव गेले. कर्णाने एक वाक्य वापरलं तिथं बरं का. कर्ण म्हणला इंद्रदेवा मला काय भीक लागली नाही म्हणे. इंद्रदेवाने काय सांगितलं की मला स्वर्गाला जायचंय आणि ही शक्ती घे, मला स्वर्गाला जायचंय ही शक्ती घे. कर्णानं सांगितलं मला का भीक लागली नाही, तुमचं दान घेण्यासाठी मी माझ्या जीवनाचा उद्देश एकच आहे, दान करणे, दान घेणे नाही, दान करणे एवढाच उद्देश आहे माझ्या जीवनाचा. इंद्रानं सांगितलं तुला घ्यावीच लागेल. ज्यावेळेस पायावरती ठेवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस सहज विचार केला की या शक्तीचा अपमान नको, आणि ती शक्ती कर्णाने घेतली आणि फक्त अर्जुनाला मारण्यासाठी ठेवली.
इंद्र निघून गेले. चला, प्रसंग आहे युद्धाचा, बरं का. प्रसंग कशाचा आहे? युद्धाचा. युद्धामध्ये शेवटचं युद्ध चालू होतं अर्जुनाचं आणि कर्णाचं. आणि त्यावेळेस कृष्ण म्हणतात, अर्जुना पहा म्हणे, जगातला सर्वात मोठा दानशूर आज तुझ्यासमोर युद्ध करत आहे. कृष्ण सतत त्याचं वाहवा करीत असताना अर्जुन म्हटला, मला नाही मान्य. 18 अक्षौणी सेना एकूणमेकाच्या अंगावरती बाणांचा वर्षाव करत आहे. तेवढ्यामध्ये कृष्ण रथावरून खाली उतरले आणि थेट कर्णाजवळ गेले आणि कर्णाला सांगितलं, मला दान पाहिजे. पण ती परिस्थिती कोणची होती माहितीये? कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत बुडत होतं आणि कर्णानं सांगितलं होतं, अधर्म करू नको, बाण सोडू नको, माझ्या हातात शस्त्र नाही, मी रथाचं चाक काढत आहे. आणि रथाचं चाक जमिनीतून बाहेर काढत होता. तेवढ्यामध्ये कृष्ण आला आणि कृष्णानं सांगितलं दान पाहिजे. दोन्हीही हात रथाच्या चाकाखाली होते आणि कृष्ण येऊन म्हणतोय मला दान पाहिजे. कर्णानं सांगितलं, देवा चेष्टा करताय का तुम्ही? अहो 18 अक्षय योनी सेना एकमेकाच्या अंगावरती भाल्यांचा, बाणांचा, गदेचा प्रहार करत आहे. कधी कोणाचा गदा, कधी कोणाचा भाला छातीत आरपार होईल सांगता येत नाही. आणि तुम्ही असल्या रणभूमीवर, युद्धभूमीवरती दान मागताय. तुम्ही चेष्टा करताय का माझी? त्यावेळेस कृष्णाने सांगितलं, मी काय करतोय ह्याच्याशी संबंध तुझा नाही, तू मला फक्त काय कर, दान दे, है ना, दान पाहिजे. ठीक आहे म्हणे, मागा काय पाहिजे? कृष्णाने सांगितलं, हे पा, तुझ्या 32 दातापैकी पाठीमागच्या कडीची दाढ सोन्याची, ती मला दाढ आत्ता काढून पाहिजे. कर्ण हसला, म्हणजे मागून तरी मागताय काय? म्हणे माझी दाढ पाहिजे तुम्हाला. ठीक आहे म्हणे. एका हाताने रथ धरला आणि जवळच बाणाचा तुकडा पडला होता. बाणाचा तुकडा आपल्या तोंडामध्ये घातला आणि पाठीमागच्या कडेची सोन्याची दाढ काढून कर्णाने भगवान श्रीकृष्णाच्या हातावरती ठेवली. जा म्हणे. आणि ती हातात घेऊन दाढ कृष्ण अर्जुनाच्या समोर आला आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे पहा म्हणे, सोन्याची दाढ आहे आणि परिस्थिती असल्यावर तर दान कोणीही करील. काय? परिस्थिती असल्यावर तर दान कोणीही करील, पण ज्याची परिस्थिती सध्याच्या काळात नाही तरी पण त्यानं दान करण्याचं सोडलं नाही, असा हा जगातला सर्वात मोठा दानशूर कर्ण आज तुझ्यासमोर शेवटचं युद्ध खेळत आहे, नव्हे का? अहो, ज्याच्याकडे परिस्थिती आहे, धन आहे, संपत्ती आहे, दान तर कोणीही करेल, पण परिस्थिती नसल्यास दान करणं महत्वाचं आहे ना. कर्णाची परिस्थिती होती का? कधी कोणाचा बाण लागल सांगता येत नव्हतं. परिस्थिती नाही, वेळ नाही दान करण्याची, वेळ पण नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कर्णाने दान केलं. पण कृष्णाने सांगितलं, ही बघ, सोन्याची दाढ दिली दान, पण एक लक्षात ठेव, हा दानशूर आहे, त्याला दानशूर करणं म्हणतात. आता लागलीच याचं मस्तक बाणाने उडव. अर्जुन म्हटला, देवा तुम्हाला का वेळ लागलं का? त्याच्या हातामध्ये शस्त्र नाही, तो रथाचे चाक काढत आहे बाजूला, आणि मी जर त्याच्यावरती बाण चालवला तर अधर्म नाही का होणार? आणि तुम्ही साक्षात देव असून मला अधर्म करायला सांगतात, हे तुम्हाला चांगलं वाटतं का? कृष्णानं सांगितलं, मी तुला अधर्म करायला सांगत नाही, एक लक्षात घे, आज तुला कर्णाकडे बघून अधर्म वाटतोय ना? अरे ज्यावेळेस तुझा मुलगा अभिमन्यू त्याच्या अंगावरती 6, 7, 8 योद्ध्यांनी एक वेळेस गदेचा प्रहार केला, तुझा मुलगा अभिमन्यू जमिनीवरती पडलेला असताना त्याच्या पाठीवरती लात मारली, त्याच्यामध्ये हा कर्ण सुद्धा सामील होता. त्यावेळेस तुझा अधर्म कुठं गेला होता? त्यावेळेस त्याचा धर्म कुठं गेला होता? मग त्याने अधर्म केलाच ना, आणि तुला आता अधर्म दिसतोय, उडव त्याचं मस्तक. असं म्हटल्याबरोबर अर्जुन तरीही मान्य होत नव्हता. शेवटी कृष्णानं सांगितलं, हे पहा, करणारा करविणारा सर्व मीच आहे, पण एक लक्षात ठेव, जर धर्माचं रक्षण होत असेल तर त्या ठिकाणी अधर्म केला तरी चालतो. काय? ज्या ठिकाणी धर्माचं रक्षण होत असेल त्या ठिकाणी तुम्ही अधर्म केला तरी चालतो, पण एक लक्षात ठेवा नियम, तुमच्या अधर्म करण्याच्या पाठीमागे धर्माचंच रक्षण झालं पाहिजे, ते तो परत अधर्म झाला नाही पाहिजे, तर तुम्ही केलेला अधर्म मानला जात नाही, तो धर्मच एक प्रकारचा मानलेला जातो. म्हणून हे वाक्य ऐकल्यावर अर्जुनाने आपल्या धनुष्याला बाण लावला आणि कर्णाचं मस्तक उडवलं आणि तो जगातला दानशूरपणा संपला. माझं सांगण्याचं तत्व एवढंच आहे, याच्या पाठीमागे औदार्य गुण भगवंताचा कर्णाने घेतला, कर्णाच्या नंतर तिथून पुढं कोणी घेतलेला नाहीये. म्हणून तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रापात, की कैवल्या ही पवित्र, वैर्याही दिले, वैर्याला पण दिलेलं आहे. असा देवाचा औदार्य गुण आहे, दानशूरपणाचा गुण आहे. चला पुढं घडली या सेवा समर्थाची. समर्थ या शब्दावरती बोलत असताना 3 गुण सांगितले तुम्हाला. आता पुढचे 3 गुण ऐका.
ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 3 गुण आहेत. आता हे तर भगवंताकडे आहेतच, नाही का. ज्ञान तर सरस्वती माता स्वतः भगवंताने निर्माण केलेली आहे, त्याच्यामुळे ज्ञान भगवंताकडे आहे. पुन्हा ऐश्वर्य, ऐश्वर्य देवाचं ऐश्वर्य काय सांगायचंय, खूप ऐश्वर्य आहे देवाचं. देवाचं ऐश्वर्य गिनलं जाऊ शकत नाही. ऐश्वर्य संपन्न भगवान आहे. चला, आणि वैराग्य, देवासारखं वैराग्य पण कुणामध्ये नाही, पण कलियुगामध्ये, बरं का. पण कलियुगामध्ये तुम्हाला सांगतो हे तिन्ही गुण भगवान बाबामध्ये बघायला भेटतात, बरं का. तिन्ही गुण, ज्ञान पण आहे, बरं का, वैराग्य पण आहे, वैराग्य पण आहे, आणि ऐश्वर्य पण तितकंच आहे. अहो, ज्ञानाचा गाभा आहे, बरं का. भगवान बाबा आणि ज्ञानाचा गाभा आहे. त्याच्यानंतर वैराग्य किती आहे, आपल्यावर आळ आला तर आपल्या इंद्रियाचं त्याग केला त्यांनी, अर्थात वैराग्य पण तितकंच आहे. आणि ऐश्वर्य किती आहे, भगवान गडावरती गेल्यावर तुम्हाला समजेल की किती ऐश्वर्य आहे. भगवान बाबा कोट घालत होते, नाही का. भगवान बाबा कोट घालत होते. त्यांनी आज घातलेला कोट परत वर्षाला फिरून येत होता. भगवान बाबांनी आज घातलेला कोट परत एका वर्षानंतर फिरून येत होता. आताचे महाराज लोक, आता नाही बोललेलंच बरं आहे, ठीक आहे, नाही का. कोट घालण्याची तितकी इमेज पण पाहिजे ना, त्याच्यानंतरच कोट वापरावा, नाही का. आपल्याकडे काय आहे काय नाही याचा विचार करून नंतर कोट घाललेला बरा राहतो, नव्हे का. आपल्याला वादविवादाकडे जायचं नाही. म्हणून देवाचे हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तोची भगवंतू. आपला मूळ मुद्दा कुठं आहे, समर्थ. याला समर्थ म्हणतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनातली भीती निघून गेली. कशामुळे निघून गेली, कारण घडलिया सेवा समर्थाची. समर्थाची सेवा घडल्यामुळे माझ्या जीवनातली भीती निघून गेलेली आहे, समर्थाची सेवा. चला, मग दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावे. चिंतनात कसल्याच प्रकारचं अंतर पडलं नाही पाहिजे. हे उपदेश कोणाला करतात, तुकोबाराय मनाला उपदेश करतात, नव्हे का. आता तुकोबाराय मनाला उपदेश करतात, बरं का. मन तर तुम्हाला आहे, मन खूप चंचल आहे. चंचल ही मन कृत्स्न, किंवा मनाजी पाटील एक देहगावीचा, विश्वास धरू नका याचा, है ना. घात काढील देहाचा, पाडील फाशी, नाही का. त्याच्यानंतर पहा, मन स्थिर नाही माझे हाती, इंद्रिय धावता नावरती, सकळ कुंटलिया युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही, नाही का. मनाची व्याख्या सर्वांना माहिती आहे. मन खूप चंचल आहे, बहुत चंचल चपल, जाता येता नलगे वेळ. एवढं चंचल मन आहे. मनाला सांगतात बाबा एक निर्धार कर. कुठला निर्धार कर, चिंतने अंतर न पडावे. चिंतनात कसल्याच प्रकारचं अंतर पडू देऊ नकोस. का, कारण मनाला हे उपदेश करतात. उपदेशाबरोबर विनंतीपूर्वक उपदेश करतात. विनंती का करतात, विनंती कोणाला केली जाते हो, विनंती कोणाला करतात. विनंती एकतर आपल्यापेक्षा प्रौढ माणसाला केली जाते, नाही का. आपण विनंती आणि आदेश, नोकराला आदेश करू शकतो, शिष्याला आदेश करू शकतो, पण गुरुला आदेश करू शकतो नाही. एखाद्या आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला आदेश करू शकतो, नाही करू शकत. किंवा उद्धट माणसाला सुद्धा आदेश करू शकत नाहीत. त्याला सुद्धा विनंतीच करावं लागते. का, त्याचं कारण आहे दुर्जनम प्रथमम वंदे. दुर्जनाला प्रथम वंदन करायचं. म्हणून इथं मन उद्धट आहे, चंचल आहे, चपल आहे. म्हणून त्याला विनंती करायची की चिंतनात अंतर पडू देऊ नको. का, कारण त्या समर्थाची सेवा आहे, म्हणून चिंतनात अंतर पडू द्यायचं नाही. अखंड चिंतन करायचं, अखंड चिंतन, नाही का. एक पहा तुम्ही, आता कोरोना व्हायरसमुळे सरासरी महाराष्ट्रातील सर्व सप्ते कार्यक्रम स्थगित झालेले आहेत. नाहीतरी पहा, सर्व सप्ताहामध्ये तुम्ही सप्ताहाच्या पत्रिकेवरती एक नाव वाचत असता बघा. काय, अखंड हरिनाम सप्ताह असं नाव असतं. आता ते शब्द असतो अखंड, असा शब्द आहे. खरंच अखंड असतो का, बघा तुम्ही. रूपरेषा दिलेली असते तिथे. 9 ते 11 सकाळी, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, त्याच्यानंतर 1 तास सुट्टी असते मध्ये, त्याच्यानंतर 12 ते
2 गाथाभजन असतं, पुन्हा 1 तास सुट्टी असते, 3 ते 5 भावार्थ रामायण भागवत कथा वगैरे वगैरे काही असतं, पुन्हा हरिपाठ असतो आणि हरिपाठ झाल्यापासून महाराज येईपर्यंत कीर्तन सुरू पर्यंत 2-3 तासाचा खंडच असतो आणि पत्रिकेवर नाव असतं अखंड हरिनाम सप्ताह. आता मध्ये मध्ये जे 1-1 तासाचे 2-2 तासाचे जे खंड आहेत, आता खंड आहेत का खंडो आहेत नेमकं? मोठे मोठे हे खंड नाही, मोठे मोठे खंडो झाले नाही का. आणि आपण पत्रिकेवर नाव काय देतो? अखंड हरिनाम सप्ताह. त्यासाठी पर्याय म्हणून एक सांगतो. आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण ज्ञानेशभक्त आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांनी एक सुंदर योजना तयार केलेली आहे. अर्थात रामकृष्ण हरी नाम जप, रामकृष्ण हरी अखंड नाम जप सप्ताह आहे का नाही. हे सप्ताह भरपूर गाव झाले महाराष्ट्रामध्ये, जवळजवळ भरपूर गावं झालेत, भरपूर सप्ते झालेत. मला वाटतं 4000च्या पुढे सप्ताह गेले असतील. इतके मोठे सप्ते केले गुरुजींनी. आज चालू केल्यापासून काल्याच्या कीर्तनापर्यंत मध्ये 1 मिनिट सुद्धा कसल्याच प्रकारचा खंड नाही. सतत रामकृष्ण हरी चिंतन, याला म्हणायचं अखंड हरिनाम सप्ताह. म्हणून तुकोबाराय सुद्धा या ठिकाणी तेच सांगतात की चिंतनीय अंतर न पडावे. चिंतनात कसल्याच प्रकारचं अंतर पडलं नाही पाहिजे, अखंड चिंतन चाललं पाहिजे, तर त्या समर्थाची सेवा आहे, अन्यथा समर्थाची सेवा नाहीये. म्हणून या ठिकाणी 2 चरणाचा भावार्थ मी मांडण्याचा प्रयत्न केला. आपला वेळ संपलेला आहे. त्याचं कारण असं आहे की या संताचा महिमा या फेसबुक पेजवरती मी श्री हरिभक्त परायण गजानन महाराज सुवर्णकार, त्याचबरोबर भागवत महाराज चांदेकर आणि अर्जुनजी महाराज बडे यांच्या सहयोगातून यांच्या विनंतीनुसार मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न केला. जसं जमेल अशी वेळी वाकडी वाक्पुष्पांजली गुरुजींच्या चरणी समर्पित करतो. आणि जाता जाता एक सांगतो, सुरक्षित राहा, बाहेर पडू नका. कारण आता खेड्यापाड्यात सुद्धा कोरोना व्हायरस घुसलेला आहे. सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्या. काळजी घेऊन इतरांना पण काळजी घ्यायला सांगा. जेवढं होईल तेवढं घरामध्येच राहण्याचा प्रयत्न करा. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.